Good morning all of you. My name is Sangeeta Mathne. In previous lecture we have learned multiplication of integers. Today we are going to learn division of integers. We have learned how to divide one positive integer by another. For example, 6 divided by 2 is equal to 6 upon 2 is equal to 3. Next, 5 divided by 3 is equal to 5 upon 3. आता इथे काय आहे, इथे रिमाइंडर राहणार आहे आणि पहिल्या एक्झाम्पल मध्ये रिमाइंडर 0 आहे म्हणून डायरेक्ट 3 आन्सर आलं. आता इथे आपण काय करू, 5 ला डिवाइड करू. 3 plus 2 divided by 3 means 3 upon 3 plus 2 upon 3 means 3 1 जा 3 1 and 2 by 3 तसंच ठेवलं आपण means 1 integer 2 by 3. आता आपण नंबर लाईन बघूया. पहा आता नंबर लाईन वर 0 means ओरिजिन पासून सुरुवात होते. राईट हँड साइडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह नंबर्स असतात. आता पहा 0 1 2 3 4 5 6 इनफायनाइट, कारण दोन्ही साइडला काय आहे, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला एरो आहे. एरो म्हणजे इनफायनाइट असतात. इकडे -1, आता लेफ्ट हँड साइड -1 -2 -3 -4 -5 -6 इनफायनाइट. आता राईट हँड साइडला याच्यामध्ये पाहिलं आपण आता 0 आणि 1 याचे 2 इक्वल पार्ट्स केले आहेत आणि मधात एक पॉइंट दिलेला आहे, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स असल्यामुळे आपण त्याला काय लिहिणार आहे, डिनोमिनेटर मध्ये 2 लिहिणार, म्हणजे हाफ झाला. हाफ मीन्स 1/2 आणि 0 पासून हा फर्स्ट नंबर आहे म्हणून 1/2. नेक्स्ट आता पहा 2/2 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1, म्हणजेच 0 पासून हा सेकंड नंबर येतो, फर्स्ट सेकंड आणि डिनोमिनेटर 2 आहे. याचप्रमाणे सगळे करत जायचे. 3/2 4/2 परत इथे 4/2 चे आन्सर 2 येणार, 5/2 6/2 7/2 8/2 याचा आन्सर पण 4 येणार. आता निगेटिव्ह नंबर्स 0 आणि -1. आता पॉझिटिव्ह नंबर्स हे सगळे 0 पेक्षा ग्रेटर दॅन असतात आणि निगेटिव्ह नंबर 0 पेक्षा स्मॉलर दॅन असतात. मग या दोघांमध्ये पण 2 चं डिस्टन्स आहे ना, म्हणजेच आता यांच्यामध्ये डिनोमिनेटर मध्ये 2च येणार. फक्त नंबर्स काय येतील, 0 पासून फर्स्ट आहे म्हणून -1/2 -2/2 इज इक्वल टू -1 -3/2 -4/2 -5/2 -6/2 -7/2 -8/2, म्हणजेच आता यांचा आन्सर -4 येणार. -8/2 इज इक्वल टू -4, म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर. आता हे जे आहेत इकडचे राईट हँड साइडचे पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट हँड साइडचे निगेटिव्ह नंबर्स, हे एकमेकांचे म्युच्युअली अपोजिट नंबर्स पण असतात. 1/2 चा अपोजिट नंबर्स -1/2, 2/2 चा अपोजिट नंबर्स -2/2, 3/2 चा अपोजिट नंबर्स -3/2. अशा प्रकारे हे सगळे एकमेकांचे अपोजिट नंबर्स येतात. नोट दॅट -1/2 1 and 1/2, 3/2 and -3/2, minus in the bracket -5/2 and 5/2 are mutually opposite numbers. त्यांना the numbers are called mutually opposite numbers. हे काय असतात, अपोजिट नंबर्स असतात. दॅट इज, आता आपण त्याची ऍडिशन करू. पहा 1/2 प्लस -1/2 इज इक्वल टू 0. 1 - 1 0 मीन्स काय होईल की एक अपोजिट नंबर, एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर यांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर 0 मिळते. 3/2 प्लस -3/2 इज इक्वल टू 0 -5/2 प्लस 5/2 इज इक्वल टू 0. म्हणजे या काय झाल्या, पेअर झाल्या. पेअर ऑफ अपोजिट नंबर आर ऑल्सो कॉल्ड पेअर ऑफ
ॲडेक्टिव्ह इनव्हर्स नंबर्स म्हणजेच एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असेल, म्हणजे यांची अशी पेअर असेल आणि त्यांचं जर आपण ऍडिशन केलं आणि जर आपल्याला आन्सर 0 येते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, पेअर ऑफ ॲडेक्टिव्ह इनव्हर्स. त्यांना आपण काय म्हणतो, पेअर जोडी, म्हणजेच त्या एकमेकांचे काय असतात, ॲडेक्टिव्ह इनव्हर्स नंबर्स असतात. आता पहा, डिव्हिजन ऑफ इंटिजरची एक्सरसाइज सोडवण्यासाठी आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे. म्हणून सर्वांना होमवर्क आहे हे 2 to 25 पर्यंत टेबल्स काय करायचे, पाठ करायचे, लर्न करायचे आणि यानंतरचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.